नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक अत्यंत दुःखद, अत्यंत संतापजनक अशी घटना घडलेली आहे. मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यामध्ये, म्हणजे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळला लागून असलेल्या सीहोर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत वाईट बातमी झालेली आहे आणि अतिशय संतापजनक बातमी आहे. तिथं मनोज परमार नावाचे एक उद्योगपती राहतात आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसह घरामध्ये त्यांच्या गळफास लावून आत्महत्या केली आणि त्यांनी त्याच्याबरोबर त्यांच्या आत्महत्येच्या सोबत म्हणजे त्यांच्या एक आत्महत्येचं पत्र लिहून ठेवलं, सुसाईड नोट ज्याला म्हटलं जातं, ते त्यांनी लिहून ठेवलं आहे. आणि मुळात हा सगळा प्रकार असा आहे की राहुल गांधींनी भारतामध्ये जी भारत जोडो यात्रा काढली होती, त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा काढली होती, त्या यात्रेच्या दरम्यान या मनोज परमारांचा मुलगा हा राहुल गांधींना त्या यात्रेत भेटला आणि लहान मुलं जे पैसे जमवतात, ज्याला आपण पिगी बँक म्हणतो किंवा गुल्लक मातीचं जे असतं, त्या पिगी बँकमध्ये त्या मुलांनी साठवलेले पैसे होते आणि ती पिगी बँक, ती गुल्लक त्यांनी राहुल गांधींना भेट दिली, ज्याचा उल्लेख राहुल गांधींनी पण नंतर काही ठिकाणी केला होता की असं एका लहान मुलाने येऊन मला या भारत जोडो यात्रेसाठी म्हणून ते गुल्लक त्याचं दिलं. त्या कारणासाठी आणि त्यानंतर त्याचे वडील राहुल गांधींना सुद्धा काही वेळेला भेटले. आता या मनोज परमारांवरच्या घरी पहिल्यांदा त्यांच्यावर CBIची केस केली आणि त्यांनी जी आत्महत्येची नोट लिहिलेली आहे, मी त्यातलंच काही अंश वाचतो मुद्दाम. 5 डिसेंबर 2024 म्हणजे आत्ता 10 दिवसापूर्वी, 5 दिसंबर 2024 को सुबह ईडी के अधिकारी मेरे घर पर आए तो सबसे पहले उन्होंने घर के कैमरे बंद किए. सारे घर के लोगों के साथ संजीत कुमार साहू ह्याच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याचं नाव आहे, संजीव कुमार साहू जी गाली गलौज और मेरे साथ मारपीट करने लगे. सबके फ़ोन छीन लिए और बच्चों को और मेरी पत्नी को एक कमरे में बंद कर दिया और पूरे घर में गंदे जूतों के साथ सर्च करने लगे. जहां पर मेरे घर में भगवान विराजमान थे, वहां के सारे भगवान को फेंक दिए, जिसमें शिव पार्वती जी की मूर्ति खंडित हो गई. मैं सनातन धर्म को मानता हूं, जिसमें मेरी धार्मिक भावनाओं को ठेस पहुंची. सोफे से लेकर बेड पर जूते सहित सर्च करते रहे. हर आधे घंटे के अंतराल में मुझे बार बार बोलते रहे कि तुम और तुम्हारा परिवार भारतीय जनता पार्टी में होते तो तुम पर केस नहीं होता. तुम्हारे बच्चे राहुल गांधी से मिलते. राहुल गांधी के पास कितनी संपत्ति है तुम्हारे बच्चे और तुमको पता होगा. बताओ, और राहुल गांधी भी तुम्हारी मदद नहीं कर पाएगा. हम उसे भी जल्द गिरफ्तार करेंगे. पुढे त्यांनी अक्षरशः आई बहिणीवरून शिवीगाळ केली आणि त्याचा मी उल्लेख नहीं करत. संजीत कुमार साहू जी मेरे कंधे से पर जूतों के साथ उन्होंने पैर रखे और फिर वही बात, इथं शिव्या दिल्यात. तेरे बच्चों से बोल कि वह जिंदा रहना चाहते हैं और तेरी बीवी और परिवार के लोगों को बचाना चाहते हो तो तेरे बच्चों को भारतीय जनता पार्टी ज्वाइन करवा दे, नहीं तो सारे लोगों पर झूठा प्रकरण बनाकर अंदर डाल देंगे. इसके बाद राधेश्याम बिश्नोई जी बोले, सीबीआई वाले केस में तो तेरी जमानत हो गई. साहू सर जो बोल रहे हैं वो सच वो कर. इस मामले में केजरीवाल, हेमंत सोरेन, DK शिवकुमार से जाकर पूछना, जीवन भर जमानत नहीं होगी. साहू सर जो बोल रहे हैं वो कर. तेरे बच्चों से 2 दिन के अंदर भारतीय जनता पार्टी ज्वाइन करवा कर राहुल गांधी के खिलाफ वीडियो बनवा कर डलवाना चालू कर दे तो पूरा परिवार बच जाएगा. त्यानंतर त्यांनी ज्याचा लॅपटॉप घेतला, त्या लॅपटॉपमध्ये काय काय लिहायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी काही कागदपत्र आणले होते, त्याच्यावरती सह्या घ्यायच्या आहेत किंवा काय असं काहीतरी त्याला ते बोलले.
मुझे डराकर मारकर मेरे हस्ताक्षर करवाए, बोले यह तेरे बयान है, असं त्यांनी लिहून घेतलं त्याच्याकडून जबरदस्ती मारून मारहाण करून. बहुत सारे पेपर पर भी हस्ताक्षर करवाए, मुझे यह भी नहीं पता कि क्या पेपर थे, मेरे घर के सारे ओरिजिनल रजिस्ट्री भी साथ लेकर गए, हस्ताक्षर फोटो कॉपी पर ही करवाए, वगैरे वगैरे हे लिहिलंय. त्यानंतर मेरे बार बार निवेदन करने करने के बाद भी पूरे दिन भर मुझे खाना तक खाने नहीं दिया, वह सारे लोग बाहर से खाना मंगवा कर खा रहे थे. अगर मुझे बाथरूम भी जाना हो तो संजीत कुमार साहू जी दरवाजा खोलकर सामने खड़े होकर मुझे टॉयलेट करवाते. बार बार एक ही बात बोलते थे कि मामला निपटना हो तो बीजेपी ज्वाइन कर, मामला खत्म हो जाएगा, नहीं तो इतनी धारा जोड़ूंगा कि राहुल गांधी प्रधानमंत्री बनने के बाद भी धाराएं नहीं हटा पाएगा, इसलिए मामला सेटल कर और फ्री हो जा. नंतर हे सगळं परिवार मग त्या नेहा परमार, रीना परमार, सुषमा परमार, धर्मसिंग परमार, मनोहर वगैरे वगैरे या सगळ्यांचं कुछ नहीं पता है वो जानकारी है, या बाकीच्या लोकांना काहीच माहीत नाही आहे वगैरे वगैरे असं सगळं त्याच्याशी ती बडबड त्यांची चाललेली होती. त्यानंतर मेरा शेवटी त्यांनी असं लिहिलंय, मेरा कांग्रेस पार्टी के तमाम नेताओं से और खासकर राहुल जी से निवेदन है कि आपसे जुड़ने और कांग्रेस का काम करने पर हम जैसे लोगों को ईडी परेशान कर रही है, जिसके कारण आज मुझे आत्महत्या करनी पड़ रही है. मेरा आपसे निवेदन है कि मेरे मरने के बाद इन बच्चों की जिम्मेदारी आपकी और कांग्रेस पार्टी की है, जिससे कांग्रेस के लोगों में यह संदेश जाए कि कांग्रेस पार्टी अपने कार्यकर्ताओं के साथ खड़ी है. मेरा आपसे निवेदन है, मेरी मौत को जाया मत होने देना. वह बच्चे अगर इस परिस्थिति में नहीं टूटे तो कभी नहीं टूटेंगे. राहुल जी बच्चों को अकेला मत छोड़ना. ही आत्महत्येची चिठ्ठी लिहून या मनोज परमार आणि त्याच्या पत्नीनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 10 दिवस झालेत. काही दिवस ही बातमी दाबण्याचा प्रयत्न झाला, काही वर्तमानपत्रांनी ती बातमी केली. हे सगळं ज्या वेळेला बाहेर आलं, ही आत्महत्येची सुसाईड नोटसुद्धा बाहेर आली, लीक झाली. आणि हे वाचल्यापासून मला व्यक्तिशः स्वतःला सुचत नाहीये की एखादी व्यवस्था, एखादा राजकीय पक्ष, एखादा नेता हा इतका निर्घृण कसा होऊ शकतो. आणि कोणाच्या बाबतीत? तुमच्याच देशातल्या नागरिकांच्या बाबतीत. हा जो घराच्या देवघरामध्ये शिवपार्वतीची मूर्ती ठेवत होता, रोज पूजा करत होता, जो स्वतः सनातन धर्माचा मानतो, हा हिंदूच होता ना. हा काय बांगलादेशी मुस्लिम होता का पाकिस्तानी मुस्लिम होता? कोण होता हा? हा तुमचाच हिंदू होता, अत्यंत धर्म आणि देव मानणारा हिंदू होता. याला इतकी घाणेरडी वागणूक तुम्ही दिलीत की त्याला त्याच्या पत्नीसह आत्महत्या करायला लागली, पोराला मुलांना निराधार करावं लागलं. इतका इतकं नृशंस, इतकं अमानुष एखादं शासन कसं काय होऊ शकतं? म्हणजे राजकीय नेत्यांबद्दल तो सुद्धा बोलतो इथं की डी के शिवकुमारला विचारा, अरविंद केजरीवालला विचारला, हेमंत सोरेनना विचारा त्यांच्या बाबतीत काय झालं. आणि मग ते कसे त्यांच्या बाबतीत गोष्टी घडत गेल्या. महाराष्ट्रात काय घडलं, आणि अनिल देशमुखांबरोबर काय केलं, छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्याबरोबर काय केलं. असे किती जण आहेत महाराष्ट्रातले. हसन मुश्रीफ कागलचे, कोल्हापूरचे, त्यांच्या इकडे रेड केल्या. हे सगळं करून एकतर भुजबळ असेल, अजित पवार असेल, हसन मुश्रीफ असतील, हे सगळे जण भाजपमध्ये गेले निघून. ज्या इरिगेशन स्कॅमचे आरोप सुनील तटकरे आणि यांच्यावरती आहेत अजित पवार, ते भाजपमध्ये निघून गेले. त्यांच्यावरच्या केसेस ड्रॉप केल्या गेल्या, काढून घेतल्या गेल्या. आणि इथं हा एक सामान्य नागरिक या देशातला, जो एक छोटा उद्योजक आहे, काही
10, 15, 20 जणांना तो त्यांचं पोट भरतो, त्यांना नोकरी देतो, रोजगार त्यांना देतो. त्याला बायकोसह आत्महत्या करावी लागते. इतकं हे भारतीय जनता पक्षाचं शासन आणि हे राज्यकर्ते, हे शासन करते इतके निर्घृण आणि अमानुष झालेत का, की लोकांचा जीव घ्यायला उठलेत आता. आणि काय होतं यानंतर, काय होतं, एक बातमी मुद्दाम छगन भुजबळांच्या विरोधातील याचिका ईडी कडून मागे. आणि काय लिहिलंय याच्यात, ईडीने काय केलंय, हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आले त्यावेळी याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचं आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचं ईडीच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. न्यायालयानेही ईडीच्या या दाव्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. असं सांगून ईडीने याचिका मागे घेतली की कशासाठी केलं होतं आम्हाला आठवत नाही आणि याचिका आम्हाला सापडत नाही, आणि केस मागे घेतली आणि कोर्टाने मागे घेऊ दिली. मुळात केस दाखल केली त्यावेळेला त्या दाखल केलेल्या केसचे कागद कोर्टात आहेत की नाही, होते ना कोर्टात. कोर्टाने त्याची सगळी पाहणी केली, शहानिशा केली, वाचली ती तक्रार, आणि मग नोटिसेस काढल्या, अटक केली, जामिनावर सोडलं, जे काय झालं त्या कोर्टाने ते परत ईडीला त्याची एक नक्कल द्यायची होती अधिकृत, की हे घ्या ही याचिकेची प्रत आणि चालवा खटला. पण त्यांनी मागे घेतली, यांनी मागे घेऊ दिली. रणदीप सुरजेवालांनी राज्यसभेमध्ये अर्थ मंत्रालयाला प्रश्न विचारले की गेल्या 5 वर्षामध्ये ईडीने किती केसेस दाखल केल्या. गेल्या 5 वर्षात ईडीने दाखल केलेल्या केसेस 2019, त्याच्यापैकी साबित झाल्या, सिद्ध झाले गुन्हे अशा केसेस किती, 42. 2019 पैकी फक्त 42 केसेसमध्ये निकाल लागला, सिद्ध झाले गुन्हे 2%. याचा अर्थ 98% खटले हे अशा प्रकारची हॅरॅसमेंट करण्यासाठी दाखल केले. ते राजकीय नेत्यांवर असेल, ते उद्योगपतींवर असेल, ते इतर उद्योजकांवर असेल, ते ठेकेदारांवर असेल ज्यांनी नंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले. आणि आता ही जीवघेणी झाली आहे, जीवघेणी व्यवस्था झालेली आहे. आणि हा राजकीय पक्ष, हे शासन, हे राज्यकर्ते हे आता इतके निर्घृण आणि अमानुष झालेत की लोकांना आत्महत्या करायला लागते. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा कोणाकोणावर दाखल होईल याचा तपास तरी होईल का मध्य प्रदेश पोलिसांकडून, जिथं भाजपचंच राज्य आहे. डबल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार नागरिकांना आत्महत्या करायला लावतंय. लाज वाटली पाहिजे. संताप येतो हे सगळं बघून. या थराला आपण आलोय आता, जिथं शासन नागरिकांचा बळी घ्यायला लागलंय. त्या बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचारांबद्दल इथं मोर्चे, मिरवणुका नंगटासारख्या काढतात. स्वतःचं मणिपूर राज्य 1.5 वर्षापासून जळतंय. हजारो बायकांवर बलात्कार होत आहेत. ते शांत करण्यासाठी काहीतरी निदर्शनं करावी असं वाटत नाही याच्या पक्षाच्या आणि समर्थक लोकांना. आणि इथं नागरिकांचे बळी एका सनातन हिंदू देव मानणाऱ्या आस्तिक माणसाला आत्महत्या करायला लागते. आणि काय काय झालेलं नाही आतापर्यंत. बलराज मधोक जे जनसंघाचे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय, जिंदगी का सफर भाग 3, दीनदयाल हत्या से इंदिरा की हत्या तक, या नावाच्या पुस्तकात त्यांनी हे वाक्य वापरलंय की संघ को हत्याओं की लत लगी है. हे आजही चालू आहे. काय काय घडलंय भूतकाळात, गुजरातमध्ये काय काय घडलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्तींचा एका असाच मृत्यू झाला, खून झाला जज लोयांचा. आणि आता सामान्य नागरिक यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं जात आहे. याचा जाब कोण विचारणार? आम्ही तर विचारतच राहू, पण नागरिक म्हणून, दर्शक म्हणून लोकशाहीबद्दल काहीतरी चाड आहे
अर्धा जरी चाड असेल, या देशाच्या संविधानाबद्दल बाबासाहेबांनी दिलेल्या 0.5% जरी चाड असेल, लाज असेल, तर याचा जाब विचारला जाणार आहे की नाही? माणसं मरायला लागली आहे तो. आणि तो शेवटचं वाक्य लिहून जातो आत्महत्या करताना, मेरा आपसे निवेदन है कि मेरी मौत को जाया मत होने देना. माझं मृत्यू वाया नाही झालं पाहिजे. ये बच्चे अगर इस परिस्थिती में नहीं टूटे, ही मुलं जर या परिस्थितीमध्ये नाही कोलमडून गेली, तर ते कधीही नाही कोलमडणार. राहुल जी, बच्चों को अकेला मत छोड़ना. आणि नाही सोडणार. मलाही खात्री आहे राहुल गांधी या मुलांना एकटं वाऱ्यावर नाही सोडणार. जसं त्या निर्भयाच्या कुटुंबाची काळजी घेतली, निर्भयाच्या भावाला पायलट बनवलं, तसंच काळजी पोटच्या पोरासारखी याही मुलांची घेईल. पण हे या स्थितीला, काल तो स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोकसभेत म्हणतो की राहुल गांधी ज्या वेळेला मोहब्बत की दुकान बद्दल बोलतात त्यावेळेला हसू येतं. लाजा वाटतात तुम्हाला? ही आत्महत्या बघितल्यानंतर शरम वाटते की नाही? राजनाथ सिंग, ही मोहब्बत की दुकान काय आहे हे आता भारताला नाही जगाला बघायला मिळेल. या मुलांचं संगोपन बघा कोण करेल येणाऱ्या काळात. अख्खा देशाने बघावं की या मुलांचा सांभाळ भविष्यात कोण करेल. माझ्यासारखा माणूसही पुढे येईल. सामान्य आहे, पण या शेवटच्या वाक्यानी हलून गेलंय आतून. हे असे बळी जाऊ द्यायचे आहेत का? हा खरोखर प्रत्येकाने विचार करायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय हे बघितल्यानंतर? माझ्या अनेक व्हिडिओजवरती हे भक्त संप्रदायातली निर्लज्ज लोक घाणेरड्या कॉमेंट्स करतात. त्या एका संघाच्या प्रॉपगंडाबद्दल लिहिलं त्यावेळेला एक बापट नावाचा माणूस त्याच्यावर लिहितो की पुढच्या गोपाष्टमीच्या वेळेला राहुल गांधी का प्रियंका गांधी. आणि आता हे काय? तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. आजच्या भागात इतकंच, जास्त बोलूच शकत नाहीये. धन्यवाद.